ओम श्री सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. श्रोतेजन, वारकरी संप्रदाय आणि संत मंडळी आपल्यासमोर संतवाणी सादर करीत आहे, तर सर्वांनी मनापासून ऐका ही विनंती. ओम श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, गोपाल कृष्णाय नमः, प्रभु रामचंद्राय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संतवाणी. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामे उपजे आवळी, सुख घडोघडी वाढू लागे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरले गुरु कृपे. आता उद्धरलो गुरु कृपे. सकळ धर्माचे कारण, नामस्मरण हरी कीर्तन. दया क्षमा समाधान, घ्यावे संताचे दर्शन. जव नाही ज्ञान प्राप्ती, तव चुकेना यातायाती. गुरु कृपे विना ध्योगती, गर्भवास चुकेना. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडे. सद्गुरु नायके कृपा मज केली. सद्गुरु नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझे सुख मज दाविले डोळा. दिदली प्रेम कळा ज्ञान समुद्रा. संतानंदाचे स्थळ, संत सुखची केवळ. नाना संतोषाचे मूळ, ते अवघेची संत. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार. नातरे बोलिजे माहेरा, सायुज्य मुक्तीची. जे वस्तू परम दुर्लभ, जेचा लभ्य लाभ तेची. होये सुलभ संत संगे करुनिया. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रिलोकी. गुरु हा साधकाशी सहा सहाय्य. गुरु हा साधकाशी सहाय्य. गुरु हा भक्ताला गिमाय.
गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुभतसे. भक्त जेव्हा एका निश्चित अवस्थेपर्यंत पोहोचतो आणि बोधाचा म्हणजेच ज्ञानाचा अधिकारी बनतो, तेव्हा ज्यांची तो भक्ती करतो तेच भगवान गुरूंच्या हृदयात बोलतात आणि त्याला मार्गदर्शन करतात. गुरु त्यांना हे सांगण्यासाठीच येतात की ईश्वरी तुझ्यात आहेत. आत डुबकी मार आणि त्यांना जाणून घे. ईश्वर, गुरु आणि आत्मा एकच आहे. गुरु कृपा तर नेहमीच होत असते. तुम्ही अशी कल्पना करता की ती एक अशी गोष्ट आहे जी कोठेतरी दूर उंच आकाशात आहे आणि ती उतरेल. खरोखरच ती तुमच्या हृदयात आहे. ज्या क्षणी तुम्ही मनाला तिच्या अधिष्ठानात विलीन करून टाकता, त्याच क्षणी तुमच्या हृदयातून गुरुकृपेचा फवारा उडतो. हे श्रीराम, चांडाळांच्या घरून दिवसातून एकदा जरी भिक्षा मिळाली आणि त्याचबरोबर ब्रह्मज्ञानाचा सत्संग मिळत असेल, ब्रह्मवेत्यांचे सानिध्य मिळत असेल, तर अन्य सर्व ऐश्वर्य सोडूनही अशा सत्पुरुषांची संगत केली पाहिजे. कारण स्वरूप ज्ञानापासून वंचित ठेवणारी ही अविद्या अर्धी तर त्यांच्या केवळ सान्निध्यानेच दूर होते. अविद्येचा चौथा भाग प्रणवाच्या जपामुळे आणि उरलेल्या चौथा भाग सत्यशास्त्रांच्या चिंतनाने दूर होतो. महर्षी वशिष्ठ 12 कोस पायी चालून गेल्याखेरीज जर अशा सत्पुरुषांचे दर्शन होत असेल तर मी पायी चालत जाण्यासाठी तयार आहे. कारण की अशा ब्रह्मवेत्ता महापुरुषांच्या दर्शनाने कसा आध्यात्मिक खजिना मिळतो ते मी चांगल्या प्रकारे जाणतो. स्वामी विवेकानंद, शेतकऱ्याने कितीही शेती केली, खत टाकले, पेरणी केली, पाणी दिले, तरी जोपर्यंत सूर्याचा प्रकाश मिळत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे मनुष्याने वाटेल तितका जप केला, तप केले, यमनियमांचे पालन केले, तरी जोपर्यंत सद्गुरू रूपी सूर्याचा आत्मप्रकाश मिळत नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे, सर्व व्यर्थ आहे. स्वामी रामतीर्थ म्हणतात, माझे गुरु कलालखान्यात जात असतील तरी देखील माझे गुरु नंदराय आहेत. ते गुरु नव्हेत जे शिष्याला कायमचा शिष्यच ठेवू इच्छितात. सद्गुरू तेच आहेत जे शिष्याला जीवत्वातून शिवत्वामध्ये जागे करतील, शिवत्वातून गुरुत्वामध्ये जागे करतील. आत्मज्ञानाचे अमृत सिंचन करून निर्विषय सुखात यात्रा करवतील. ध्यान आणि ज्ञानाच्या अमृत प्रवाहात न्हाऊ घालून परमपदाचा अमृत प्रसाद देतील. परमपूज्य संत श्री आसाराम बापू. भागवतामध्ये संत महिमा ऐका. नमाम्ययानी तीर्थानि न देवा मृच्ची लागया ते पुनश्च रुकालेन
दर्शनादेव साधवः नाग्निर्न सूर्यो न च चंद्रतारका न भूर्जलं खं श्वसनो अथ वाडमनः उपारिता भेदकृतो हरण्यत्वं विपश्यतो ध्वनिंत मूर्त सेवया यशात्मबुद्धिः कुणपे त्रिधातुके स्वदीहा कलत्रादिषु भौमैजधीहा यत्तीर्थ बुद्धिः सलिलेन करहवी उज्जैन आज्जैनेश मिशेषु स एवं गोखरः. केवळ जन्मय तीर्थांना तीर्थ म्हटले जात नाहीत आणि केवळ माती किंवा दगडाच्या मूर्तीचं देवता नसतात. संत पुरुष हेच दीर्घकाळापर्यंत खरे तीर्थ आणि देव आहेत. कारण तीर्थ आणि मूर्तीची दीर्घकाळापर्यंत सेवा केल्याने ते पवित्र करतात, परंतु संत पुरुष तर केवळ त्यांच्या दर्शनानेच कृतार्थ करतात. अग्नी, सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, जल, आकाश, वायू, वाणी आणि मन यांच्या अधिष्ठाता देवांची उपासना करूनही पापांचा संपूर्ण नाश करू शकत नाहीत. कारण त्यांच्या उपासनेने भेदबुद्धीचा नाश होत नाही, ती आणखीनच वाढते. परंतु जर ज्ञानी महापुरुषांची सेवा केली तर ते सर्व पाप ताप नष्ट करतात, कारण ते भेदबुद्धीचे विनाशक आहेत. जो मनुष्य वात, पित्त आणि कफ या 3 धातूंनी बनलेल्या शवतुल्य शरीरालाच आत्मा आपला मी तसे स्त्री पुत्र आदींनाच आपले समजतो आणि माती, दगड, लाकूड इत्यादी पार्थिव विकारांनाच इष्टदेव मानतो, तसेच जो केवळ पाण्यालाच तीर्थ समजतो, ज्ञानी महापुरुषांना नाही, तो मनुष्य असूनही पशु व त्यातही नीच गाढव आहे. धन्यवाद आहेत त्या गुरुभक्तांना जे साधक तथाकथित अपूर्ण गुरूंच्या वाग्जालात न फसता खऱ्या श्री त्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना पूर्ण परमात्म स्वरूप मानून हृदयाच्या पवित्र भावनेने त्यांची सेवा करतात. ते साधक आत्मज्ञान प्राप्त करू शकतात. जे सद्गुरूंची सेवा करतात ते संपूर्ण विश्वाची सेवा करतात. नम्रतेने आणि प्रेमाने, अहंकाराविना आणि न कंटाळता केलेल्या गुरुदेवांच्या सेवेमुळे साधकाच्या हृदय मंदिरात आत्मज्ञानाचा प्रकाश झळकूया. अशा काही सतशिष्यांच्या पावन कथांचा आस्वाद घेऊ. ओम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सीताराम. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग. 1982 मध्ये आश्रमात चेटीचंड चैत्र शुक्ल द्वितीयेचे ध्यान योग शिबिर सुरू आहे. प्रातःकाळी साधक बंधू भगिनी पुण्यश्रींच्या मधुर आणि पावन सानिध्यात ध्यान करीत आहेत. पूज्यश्री त्यांना
ध्यानाद्वारे जीवन आणि मृत्यूचे भान करवित आहेत. जीवनाच्या गुप्त रहस्यांचा अनुभव करवित आहेत. ध्यान मस्त साधक पूज्यश्रींच्या धीर गंभीर मधुरवाणीचा तंतू पकडून आपल्या अंतरात उतरत आहेत. पूज्यश्री म्हणत आहेत, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुहा खदोषानुदर्शनम. इंद्रिय विषयामध्ये विरक्ती, अहंकाराचा अभाव आणि जन्म मृत्यू जरा व रोग इत्यादीमध्ये दुःख आणि दोष पाहणे हे ज्ञान आहे. आजपर्यंत अनेक जन्मात कुटुंबीय आणि परिवार तुम्ही सजविले, सावरले, पण मृत्यूच्या एका झटक्याने ते सर्व सुटून गेले. म्हणून आत्तापासूनच कुटुंबाचा मोह मनोमन दूर करा. जर शरीराच्या इज्जत अब्रूची इच्छा असेल, शरीराचा मान प्रतिष्ठेची इच्छा असेल, तर ती आध्यात्मिक मार्गात मोठा अडथळा होईल. फेकून द्या शरीराची ममता, निर्दोष बालकासारखी व्हा. या शरीराचा खूप सांभाळ केला, अनेक वेळा याला आंघोळ घातली, अनेक वेळा खाऊ पिऊ घातले, अनेक वेळा फिरविले, परंतु हे शरीर नेहमी तक्रार करीतच आले आहे. कधी आजारपण, कधी अनिद्रा, कधी सांधेदुखी, कधी डोकेदुखी, कधी पचणे तर कधी न पचणे. शरीराची गुलामी खूप केली. मनोमन आता शरीराची यात्रा पूर्ण करा. शरीराला कुठपर्यंत मी मानत राहणार बाबा. आता दृढतापूर्वक मनानेच अनुभव करीत चला की तुमचे शरीर समुद्रकिनारी फिरायला गेले, बाकावर बसले, सागराच्या सौंदर्याचे निरीक्षण करीत आहे. एक शेवटचा जोरदार झटका आला. तुम्ही मान टाकून दिली, तुम्ही मेलात. घरीच डोके दुखू लागले आणि पोटात काही गडबड झाली, ताप आला आणि तुम्ही मेलात. लिहिता लिहिता अचानक जीव घाबरा झाला, हृदय बंद झाले आणि तुम्ही मरून गेलात. तुम्ही पूजा करता करता, उदबत्ती ओवाळता ओवाळता एकाएकी जमिनीवर पडलात. मित्रांना, कुटुंबियांना, पत्नीला हाका मारल्या. ते लोक आले. त्यांनी विचारले, काय झाले, काय झाले. काही मिनिटातच तुमची प्राणज्योत मावळली. तुम्ही रस्त्याने जात होता, अचानक एक घटना घडली, अपघात झाला आणि तुम्ही गेलात. नक्कीच काही ना काही निमित्त होईल. तुमच्या मृत्यूचे तुम्हाला समजणारही नाही. म्हणून हे जग सोडून जाण्यापूर्वी त्याला एकदा सोडून बघा. मरण्यापूर्वी एकदा मरून पहा. सगळे विखरून जाण्यापूर्वी एकदा विखरून पहा. दृढतापूर्वक निश्चय करा की तुमचे जे हे भव्य शरीर आहे, ज्याला तुम्ही नावाने आणि रूपाने मी म्हणून सांभाळीत आहात, त्या शरीराचा, आपल्या ध्येयाचा अभ्यास आज तोडायचा आहे. साधनेच्या अंतिम शिखरावर पोचण्यासाठी ही शेवटची अडचण आहे. या देहाच्या ममतेच्या पलीकडे जावे लागेल. जोपर्यंत या देहाची ममता राहील तोपर्यंत केलेली कर्मे तुमच्यासाठी बंधनकारक बनतील. जोपर्यंत देहात आराक्ती टिकून राहील तोपर्यंत विकार तुमचा पाठलाग सोडणार नाहीत. भले तुम्ही लाखो उपाय करा, जोपर्यंत देहाध्यास कायम राहील तोपर्यंत ईश्वराची गीते निनादणार नाहीत. जोपर्यंत तुम्ही स्वतःला देह मानत राहाल तोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होऊ शकणार नाही. तुम्ही स्वतःला हाड, मांस, त्वचा, रक्त, मलमूत्र, विष्ठेची थैली मानत राहाल तोपर्यंत दुर्भाग्यापासून पिंड सुटणार नाही.
मोठ्यात मोठे दुर्भाग्य आहे. जन्म घेणे आणि मरणे, हजारो सुविधामध्ये एखाद्याने जन्म घेतला तरी काय फरक पडतो? त्या बिचाऱ्याला दुःखे झेलावीच लागतात. हृदयपूर्वक प्रामाणिकपणे ईश्वराला प्रार्थना करा की, हे प्रभू, हे दयासागरा, तुझ्याद्वारे आलो आहोत. तुझ्याकडे काहीच कमतरता नाही. तू आम्हाला बळ दे, तू आम्हाला हिंमत दे की तुझ्या मार्गावर पाऊल टाकले आहे तर पोचल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या प्रभू, देहाची ममता तोडून तुझ्याबरोबर आमच्या मनाला जोडून घे. आजपर्यंत पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये तुमचे अनेक आई वडील झाले असतील, अनेक नातेवाईक झाले असतील, त्यापूर्वीही काही झाले असतील आणि त्याच्याही पूर्वीसुद्धा काही झाले असतील. देहाविषयी तुमचे आकर्षण जेवढे प्रगाढ असेल तेवढे हे नातेसंबंधाचे ओझे तुमच्यावर कायम राहील. देहाचे आकर्षण जेवढे कमी होईल तेवढे ओझे हलके होईल. आतून देहाचा अहंकार सुटला की बाहेरची ममता तुम्हाला फसविण्यात समर्थ होऊ शकणार नाही. आतून देहाची आसक्ती तुटली की बाहेरील ममता तुमच्यासाठी खेळ बनेल. मग तुमच्या जीवनातून जीवनमुक्तीची गीते स्फुरतील. जीवनमुक्त ब्रह्मवेता लोकसंपर्कात असूनही, सर्व काही करीत असूनसुद्धा सुखपूर्वक जगतात, सुखपूर्वक खातात पितात, सुखपूर्वक येतात जातात, सुखपूर्वक स्वस्वरूपातच लीन होतात. केवळ ममता दूर करायची आहे. देहध्यास दूर झाला की ममता देखील संपली. देहाची अहंता दूर करण्यासाठी आज स्मशान यात्रा करा. जिवंतपणे जरा मरून पहा, घाबरू नका. आज मृत्यूला बोलवा, हे मृत्यू, आज तू या शरीरावर उतार. कल्पना करा की तुमच्या शरीराचा आज मृत्यू होत आहे. तुमचे शरीर ढिले झाले, कोणत्या तरी निमित्ताने तुमचे प्राण निघून गेले, तुमचे प्रेत पडले आणि लोक ज्याला आजपर्यंत अमुक बंधू, अमुक शेठ, अमुक साहेब म्हणत होते, त्याचे आज प्राणोत्क्रमण झाले. आता तो लोकांच्या नजरेत प्रेत होऊन पडला आहे. हकीम डॉक्टरांनी हात वर केले आहेत. ज्या शरीराचे तुम्ही इतके पालन पोषण करीत होता, ज्याची इज्जत आबरू सांभाळण्यात गर्क होता, ते शरीर आज मृत झाले, समोर पडले आहे. तुम्ही त्याला पाहत आहात. गर्दी जमली आहे. कोणी खरोखरच अश्रू ढाळीत आहे, कोणी खोटे खोटे रडत आहेत. तुमचा मृत्यू झाला, प्रेत पडले आहे. लोक आले, मित्र आले, शेजारी आले, साथीदार आले, स्नेही आले, फोन केले जात आहेत, टेलिग्राम दिले जात आहेत. परंतु मृत्यू झाल्यावर जे व्हावयास हवे ते सर्व होत आहे. ही शेवटची ममता आहे देहाची, जी ओलांडल्याशिवाय कोणी योगी सिद्ध बनवू शकत नाही. कोणताही साधक योग्य प्रकारे साधना करू शकत नाही. कोणीही साधक योग्य प्रकारे भाग्यवान होऊ शकत नाही. ही शेवटची अडचण आहे, ती दूर करा. मैं अरु मोर तोर की माया, वश कर दिन्नी जीवन काया. तुमचे शरीर कोसळले, खाली पडले, राम नाम सतय, तुम्ही मेलात. लोक गोळा झाले, तिरडीसाठी बांबू मागवले जात आहेत. तुम्हाला आंघोळ घालण्यासाठी बाहेर नेत आहेत. लोकांनी उचलले, तुमचे मान लटकले, हात पाय लुळे पडत आहेत. लोक तुम्हाला सांभाळून नेत आहेत. एका मोठ्या परातीत शवाला आंघोळ घालत आहेत. परंतु तो चमत्कार कोठे? तो प्रकाश कोठे? ती चेतना कोठे? ज्या शरीराने किती किती कमावले, किती किती खाल्ले, ज्याला किती किती सजवले, किती किती दाखविले, ते शरीर आज प्रेत झाले. एक श्वास घेणे आज त्याच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. मित्राला धन्यवाद देणे त्याच्या हातची गोष्ट नाही. एखाद्या संत फकीराला
हात जोडणे त्याला शक्य नाही. आज ते पराश्रित शरीर विचारे, शव विचारे या जगातून निघून चालले आहे. ज्याच्यावर इतके टेन्शन होते, ज्या जीवनासाठी इतकी ओढाताण होती, त्या जीवनाची ही अवस्था, ज्या शरीरासाठी इतके पाप आणि ताप सहन केले, ते शरीर आज या अवस्थेत पडले आहे. जरा बघा, मनचक्षूंनी आपल्या शरीराची केविलवाणी अवस्था, बिचारे लाचार होऊन पडले आहे. आजपर्यंत जो मी करीत होता, स्वतःला बरोबर समजत होता, शहाणा समजत होता, चतुर समजत होता, बघा बघा त्या चतुराची अवस्था. संपूर्ण चातुर्य धुळीस मिळाले, सर्व ज्ञात अज्ञात झाले, संपूर्ण ज्ञान एका झटक्यात समाप्त झाले, सर्व नाते आणि संबंध तुटून गेले, धन आणि परिवार परके झाले. ज्यांच्यासाठी तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या होत्या, ज्यांच्यासाठी तुम्ही डोक्यावर ओझे उचलले होते, ते सर्व आज परके झालेत बाबा. ज्यांच्यासाठी तुम्ही दुःख सहन केले, ते सर्वजण तुमचे कोणी राहिले नाहीत. तुमच्या या प्रिय शरीराची दीन अवस्था, मित्रांच्या हातून तुम्हाला स्नान घातले जात आहे, शरीर पुसले जात आहे, टावेल फिरविला न फिरविला आणि तुम्हाला कपडे घातले गेले, नंतर ते उचलून तिरीवर झोपवितात. आता तुमच्या शरीराची ही अवस्था, ज्यांच्यासाठी तुम्ही मोठमोठी कमाई केली, मोठमोठ्या विद्या शिकलात, अनेक ठिकाणी लाचारी पत्करली, तुच्छ जीवनासाठी गुलामी केली, अनेकांना समजावले, सांभाळले, ते लाचार शरीर प्राणित्व क्रमान झाल्याने पडले आहे. तिरीवर जिवंतपणीच मृत्यूचा अनुभव घ्या. तुम्ही शरीर तरीही मेलेलेच आहे, त्यात ठेवले आहे तरी काय. तिरडेवर पडलेल्या प्रेतावर पांढरे कापड बांधले जात आहे, लोंबकळणाऱ्या मानेला व्यवस्थित केले जात आहे. रस्त्यात कोठे शव पडू नये म्हणून पायांना दोरीने घट्ट बांधले जात आहे, माने भोवती दोरी आवळली जात आहे, संपूर्ण शरीर गुंडाळले जात आहे. तिरडी बांधणारा म्हणत आहे, तू तिकडून ओढ. दुसरा म्हणतो, मी ओढली आहे, तू गाठ मार. परंतु ही गाठ किती वेळ राहणार? दोऱ्याही किती वेळ राहतील? थोड्याच वेळाने जळून जातील. आणि दोऱ्यांनी बांधलेले शरीर जळण्यासाठीच तर जात आहे बाबा. धिक्कार आहे या नश्वर जीवनाचा, धिक्कार आहे या नश्वर देहाच्या ममतेचा, धिक्कार आहे या देह ध्यानाचा, या देह ध्यासाचा आणि अभिमानाचा. तिरडी करकचून उचलून बांधली जात आहे, तिरडी करकचून बांधली जात आहे. आजपर्यंत तुमचे नाव सेठ साहेबांच्या लिस्टमध्ये होते, आता ते प्रेतांच्या लिस्टमध्ये आहे. लोक म्हणतात, शवाला लवकर बांधा. आता असे म्हणणार नाहीत की शेठला, साहेबांना, कारकुनाला, नोकराला, संताला, असंताला बांधा. उलट म्हणतील, शवाला बांधा. तुमच्या संपूर्ण जीवनाच्या उपलब्धीचा अंत झाला. आजपर्यंत तुम्ही जी कमाई केली होती ती तुमची राहिली नाही. आजपर्यंत तुम्ही जे जाणले होते ते मृत्यूच्या एका झटक्यासारखे सुटून गेले. तुमच्या इन्कमेंटच्या कागदपत्रांना, तुमच्या प्रमोशनच्या व रिटायरमेंटच्या गोष्टींना, तुमच्या उपलब्धींना आणि अनुपलब्धींना कायमचाच निरोप घ्यावा लागला. हाय रे हाय मनुष्या तुझा श्वास, हाय रे हाय तुझ्या कल्पना, हाय रे हाय तुझी नश्वरता, हाय रे हाय मनुष्याला तुझ्या वासना. आजपर्यंत इच्छा करीत होतास की इतके मिळविले आहे आणि इतके मिळवीन, इतके जाणले आहे आणि इतके जाणेन, इतक्या लोकांना आपले बनविले आहे आणि इतक्यांना आपले बनवीन, इतक्यात लोकांना सुधारले आहे, इतरांना हे सुधरवीन. अरे तू स्वतःला मृत्यूपासून तर वाचव, स्वतःला जन्म मरणापासून तर वाचव. बघो या तुझी ताकद, बघूया तुझी कारागिरी. बाबा तुमचे शव बांधले जात आहे,
तुम्ही तिडेशी एकरूप झाला आहात. स्मशान यात्रेची तयारी चालू आहे. लोक रडत आहेत. 4 लोकांनी तुम्हाला उचलले आणि घराबाहेर तुम्हाला घेऊन चालले आहेत. मागे मागे इतर सर्व लोक चालले आहेत आणि प्रेमाने आले आहेत. कोणी फक्त दिखावा करण्यासाठी आले आहेत, कोणी कर्तव्य पार पाडण्यासाठी आले आहेत, की समाजात राहत आहोत म्हणून. 5-10 माणसे सेवेच्या हेतूने आले आहेत. त्या लोकांना माहीतच नाही की बेट्यानो तुमची सुद्धा हीच अवस्था होणार आहे. स्वतःला कुठपर्यंत चांगले दाखवाल, स्वतःला समाजात कुठपर्यंत सेट करीत राहाल. सेट करायचे असेल तर स्वतःला परमात्म्यात सेट का करीत नाही? बंधो, दुसऱ्यांच्या अंत्ययात्रेत जाण्याचे नाटक करीत आहात. प्रामाणिकपणे प्रेतयात्रामध्ये जात जा. आपल्या मनाला समजावीत जा की तुझी सुद्धा हीच अवस्था होणार आहे. तू सुद्धा अशाच प्रकारे निघून जाणार आहेस, अशाच प्रकारे जळणार आहेस. बेईमान म्हणा, तू प्रेतयात्रेतही प्रामाणिकपणा ठेवत नाहीस, घाई करीत आहेस, घड्याळ पाहत आहेस, ऑफिसात जायचे आहे, दुकानावर जायचे आहे, अरे शेवटी स्मशानातच जायचे आहे. हे सुद्धा तू समजून घे. ऑफिसात जा, दुकानावर जा, सिनेमाला जा, कोठेही जा, परंतु शेवटी स्मशानातच जायचे आहे. तू बाहेर किती जाशील? हे मूर्ख मनुष्य, हे मायेच्या खेळण्या. युगापासून माया तुला नाचवित आली आहे. जर तू ईश्वरासाठी नाचला नाहीस, परमात्म्यासाठी नाचला नाहीस, तर माया तुला नाचवीत राहील. तू प्रभुप्राप्तीसाठी नाचला नाहीस, तर माया तुला न जाणे कोणकोणत्या योनीमध्ये नाचवेल. कधी माकडाचे शरीर मिळेल, तर कधी अस्वलाचे, कधी गंधर्वाचे शरीर मिळेल, तर कधी किन्नराचे. मग त्या शरीरांना तू आपले मानशील. कोणाला आपली आई मानशील, तर कोणाला बाप, कोणाला मुलगा मानशील, तर कोणाला मुलगी, कोणाला काका मानशील, तर कोणाला काको. त्या सर्वांना आपले बनवशील. मग तेथे सुद्धा एक झटका येईल मृत्यूचा आणि त्या सर्वांनाही सोडावे लागेल, परके बनवावे लागेल. तो अशा यात्रा किती युगापासून करीत आला आहेस रे. असे नाते सबंध तू किती काळापासून बनवीत आला आहेस. माझ्या मुलाचे लग्न व्हावे, सुनेने माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावे, माझ्या नोकरांना प्रामाणिक राहावे, मित्रांचे प्रेम टिकून राहावे, हे सर्व असे झाले तरी अखेर कुठपर्यंत? प्रमोशन व्हावे, झाले नंतर काय? लग्न व्हावे, झाले लग्न, पुढे काय? मुले व्हावेत, मुले सुद्धा झालेत, नंतर काय कराल? अखेर तुम्ही सुद्धा याचप्रमाणे तिरडीवर बांधले जाल, अशाच प्रकारे खांद्यावर उचललेले जाल. तुमच्या देहाची अवस्था जी खरोखर होणार आहे ती बघून घ्या. या सनातन सत्यापासून कोणी वाचू शकत नाही. तुमचे लाखो रुपये तुम्हाला मदत करू शकत नाहीत. तुमचे लाखो परिचय तुम्हाला वाचवू शकत नाहीत. या घटनेतून तुम्हाला जावेच लागेल. अन्य सर्व घटनापासून तुम्ही वाचू शकता, परंतु या घटनेपासून वाचविणारा आजपर्यंत पृथ्वीवर न कोणी आहे, न कोणी होऊ शकेल. म्हणून या अटळ मृत्यूला तुम्ही आतापासूनच ज्ञानाच्या डोळ्याद्वारे जरा पाहून घ्या. तुमच्या निष्प्राण देहाला तिडीवर बांधून लोक स्मशानाकडे घेऊन चालले आहेत. लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, परंतु अश्रू ढाळणारे ही सर्वजण अशाच प्रकारे जाणार आहेत. अश्रू ढाळल्याने सुटका होणार नाही, अश्रू थांबविल्यानेही सुटका होणार नाही, प्रेताला पाहून पळून जाण्यानेही सुटका होणार नाही, प्रेताला बिलगल्याने सुद्धा सुटका होणार नाही. सुटका तर तुमची तेव्हा होईल जेव्हा आत्मसाक्षात्कार होईल. सुटका तर तुमची तेव्हा होईल जेव्हा संताचा कृपा प्रसाद तुम्ही आत्मसात कराल, पचवाल. सुटका तर तुमची तेव्हा होईल जेव्हा ईश्वराशी तुम्ही एकरूप व्हाल. बंधू, तुम्ही या मृत्यूच्या दुर्घटनेपासून कधी वाचू शकणार नाहीत. या दुर्भाग्यापासून आजपर्यंत कोणी वाचू शकला नाही.
आया है सो जाएगा राजा रंक फकीर. आता पुढच्या अध्यायामध्ये पुढं ऐकण्यासारखं आहे सर्व, ते तुम्हाला उद्या पाहता येईल, परवा पाहता येईल. पुंडलिक वरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय. प्रभु रामचंद्र सीता माता की जय. ओम राधा कृष्णाय नमः.